कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास म्हणजेच सारथी संस्थेनं खाशाबा जाधव क्रीडा शिष्यवृत्ती सुरू करावी आणि त्याचा पहिला लाभ ऑलिम्पिकमध्ये नेमबाजी प्रकारात देशाला पदक मिळवून देणाऱ्या स्वप्नील कुसाळे याला द्यावा अशी मागणी मराठा महासंघाच्या वतीनं करण्यात आली आहे। या मागणीचं निवेदन सारथीच्या सहसंचालक उपजिल्हाधिकारी किरण कुलकर्णी यांना देण्यात आलं। यावेळी शशिकांत पाटील, अवधूत पाटील, प्रकाश पाटील, विजयसिंह पाटील, मनोज नरके यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। महाराष्ट्राचं कुलदैवत श्री क्षेत्र ज्योतिबाची चैत्र यात्रा 12 एप्रिल रोजी होणार आहे। या पार्श्वभूमीवर करवीर पीठाचे शंकराचार्य श्री विद्यानृसिंह भारती यांच्या हस्ते श्री केदारनाथ सहस्त्रनाम पुस्तक आणि ध्वनिचित्रफितीचा प्रकाशन सोहळा झाला। तत्पूर्वी श्री ज्योतिबाचे पुजारी धनंजय उपारे यांच्या हस्ते पुस्तिकेचं पूजन करण्यात आलं, तर केदारनाथ प्रकट दिनी सहस्त्रनाम पठण करण्यात आलं। यावेळी ॲडव्होकेट राजाराम पाटील, प्रसाद बुरांडे, पूजा गोटखिंडीकर, दिग्विजय उपारे, संग्राम ढोली यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। हातकणंगले तालुक्यातील रुई गावातून बकरी चोरी झाल्याची घटना 2 दिवसांपूर्वी घडली होती। या बकरी चोरीतील रक्कम वाटणी करण्यासाठी आळते इथं 2 तरुण येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली होती। त्यानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या पथकातील उपनिरीक्षक जालंधर जाधव, हवालदार अशोक जाधव, अरविंद पाटील, संजय पडवळ, रोहित मर्दाने, संदीप बेंद्रे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी पाळत ठेवून आळते इथून फैजल कुमनाळे आणि पारस पुजारी या दोघांना ताब्यात घेतलंय। अधिक चौकशीत त्यांनी बकरी चोरल्याची कबुली दिली। जनावरांच्या बाजारात बकऱ्यांची विक्री करून त्यातून आलेले 30,000 रुपये त्यांच्याकडे आढळले। पोलिसांनी 30,000 रुपये तसंच गुन्ह्यात वापरलेलं 70,000 रुपयांचं वाहन जप्त केलंय। या दोघांना हातकणंगले पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय।